बेहदची परम महाशांती. आज आपण अनंत कोटी ब्रह्मांड आणि मल्टिवर्स याबद्दल चर्चा करूयात. याबद्दल सांगताना बापूजी म्हणतात की आपल्या आकाशगंगेतील प्रत्येक ब्रह्मांड म्हणजे एक सोलर सिस्टीम. अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. प्रत्येक ब्रह्मांडाची रचना, सूर्य, जीवन हे वेगवेगळे असते. आपल्या ब्रह्मांडात एक सूर्य आहे, पण मोठ्या ब्रह्मांडांमध्ये 2 किंवा अधिक सूर्य असू शकतात. आता कोणतेही ब्रह्मांड ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांच्याद्वारे संचलित केले जाते. त्यांना नियंत्रित करणारी शक्ती म्हणजे महादेवी किंवा आदिशक्ती असते. आणि या सर्वांचे मुख्य सर्जक म्हणजे निराकार ब्रह्म आहेत. प्रत्येक ब्रह्मांडाची त्याची एक रचना असते. त्याशिवाय सूक्ष्म जगत असते, अव्यक्त जगत आणि निराकारी जगत देखील असते. सर्जनाच्या प्रक्रियेमध्ये ब्रह्मांड काल अग्नीच्या माध्यमातून नष्ट होते आणि अव्यक्त स्वरूपामध्ये रूपांतरित होते. याला सायन्सच्या भाषेमध्ये ब्लॅक होल असेही म्हणतो. नंतर पुन्हा नवीन ब्रह्मांडाची सर्जना होते. त्यामुळे प्रत्येक ब्रह्मांड अनंत चक्रामध्ये निर्माण होते आणि त्याचा विलयही होत जातो. आता या ब्रह्मांडाच्या पलीकडे असते गॅलेक्सी, गॅलेक्सीच्या पलीकडे युनिव्हर्स, युनिव्हर्स नंतर जीवन आणि हा प्रवास G17 पर्यंत पोहोचला की त्याचे बनते एक मल्टिवर्स. या सर्व स्तरांची आणि थरांची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे टुडेज मल्टिवर्स हे पुस्तक वाचू शकता. हे मराठी भाषेमध्ये देखील अवेलेबल आहे. पण www.paramshanti.org या वेबसाईटवर तुम्ही ते फ्री डाउनलोड देखील घेऊ शकता. आताच्या महाकाल प्रलय किंवा थर्ड वॉर सारख्या घडामोडींमधून सुरक्षित राहण्यासाठी परमशांतीची ऊर्जा पसरवणे, ज्ञानदान करणे आणि सकारात्मक व्हायब्रेशन जगभर पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. हेही विसरू नका. याचा अर्थ असा की प्रत्येक ब्रह्मांड, प्रत्येक गॅलेक्सी, प्रत्येक युनिव्हर्स अनंत क्रियाशील आहेत आणि आपली आत्मा हे फक्त परमशांतीच्या व्हायब्रेशनमध्येच सुरक्षित आहे. परमशांती.